अमोल आणि सनील अशी सलामीची जोडी आपल्याला बघायला मिळते. तर नंबर 1 चा गोलंदाज गोंधळी मार्कवर अतुल. सामन्याला सुरुवात दोन्ही फॅन देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. ऑल द बेस्ट. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. यावेळी मध्ये जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू येतो डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये. चेंडूला उचलतोय क्षेत्ररक्षक. मात्र एकच धाव, एकच धाव. या सामन्यामध्ये जो जिंकेल तो नक्कीच अंतिम 4 मध्ये जाऊन पोहोचेल. उद्या मित्रांनो विसरू नका, वादळ स्पोर्ट बामणगाव वर्सेस जय अंबिका स्पोर्ट करणार पाडा. ओ यार मात्र नटराज स्टाईल पद्धतीने चेंडूला खेळत आहे. क्षेत्ररक्षक याला मात्र चेंडू भेदून निघून जातोय सीमा रेषा पार. चौकार. त्याच्यानंतर दुसरा सामना साई दत्त काजूपाडा वर्सेस रुद्राक्ष स्पोर्ट गवळीपाडा. त्याच्यानंतर सिद्धिविनायक बेलकडी वर्सेस टायगर स्पोर्ट बीबीपाडा. वाघोबा स्पोर्ट बामणगाव वर्सेस युनिटी स्पोर्ट चिंचोडी. सोनसरी तांबडवार वर्सेस प्रो स्पोर्ट लाईनीपाडा. आणि शेवटचा सामना यंग मराठा चिंचोडी वर्सेस वाघोबा स्पोर्ट गोरातपाडा. असे 12 संघ उद्याच्या दिवशी विसरू नका मित्रांनो. पुन्हा एकदा अतुल गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ऑफ द विकेटने. यावेळी पण स्विच चिट खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू आणि बॅटचं समान वय होत नाहीये. चेंडू बात निर्धार स्वरूपात डॉटच्या स्वरूपात. धावसंख्या ती म्हणजे 5 धावा. रिप्ले मध्ये बघू शकतो कशा प्रकारे या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. पुन्हा एकदा अतुल राईट आर्म ऑफ द विकेटने. यावेळेस मध्ये जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू उंच गेलाय. क्षेत्ररक्षक येतोय. तिथे मात्र अप्रतिम अप्रतिम एफर्ट बघायला मिळतोय. इथे मात्र रिव्ह्यू घेतलाय लगेच पंचांनी की एक्झॅक्टली खेळाडू जो आहे तो पबिम क्रीज मध्ये तो पोहोचलाय की नाही याकडे लगेच रिव्ह्यू घेतलाय. तर आरामात पोहोचला जातोय. सर अजून हे 2 चेंडू बाकी आहेत. धावसंख्या ती म्हणजे 7 धावा. अतुल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ऑफ द विकेटने 15 ते 20 पॉईंटचा रनअप घेत असताना यावेळेस मात्र बघायचं झालं तर मात्र आव्हानाच्या स्वरूपात धाव ऍड केली पाहिजे. एक धावची धावसंख्या पुढे फरकेल धावून पाहिजे ती म्हणजे 8 या आकड्यावर. ओ याला स्लाइस केला पाहिजे चेंडूला. चेंडू पाहतोय बॅकवर्ड स्क्वेअर रिझनला. शतक येतो चेंडूला उचलतोय तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल 2 फलंदाजामध्ये. 2 धावण्याची धावसंख्या पुढे फरकेल जाऊन पोहोचेल ते म्हणजे 10 या आकड्यावर. शेवटचा चेंडू असेल या पहिल्या षटकातील. धावसंख्या ती म्हणजे 10 धावा. अतुल पुण्यात राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत असताना ओ यार मात्र चेंडूला खेळलं जातं या मिड विकेट क्षेत्रामध्ये. चेंडू येतोय. क्षेत्ररक्षक चेंडूला उचलतोय तोपर्यंत एकच धाव मिळेल. जास्त काय मिळणार नाहीये. एक षटकाची समाप्ती झाली. धावसंख्या बिनबाद 11 अशी धावसंख्या. चला दुसरा गोलंदाजी मार्कवर आणायचा लगेच. नवनाथ गहिला येतोय नंबर 2चं षटक घेऊन. एक जबरदस्त खेळाडू बघायला मिळतोय नवनाथ गहिला. पहिला चेंडू यावेळेस मात्र रंगवेमध्ये चुकला जातोय.
सनेल येतोय स्ट्रायकरकडे बघायला मिळतोय. ओ याल पत्र भन्नाट वेग होता या चेंडूवर. अप्रतिम चेंडू. चेंडू वाहतोय निर्धार स्वरूपात, डॉटच्या स्वरूपात. रिप्ले मध्ये आपण बघू शकतोय कशा प्रकारे चेंडू हाताळला होता. काय चेंडू पडला होता ऑफस्टॉप वर, अगदी ऑफस्टॉप वर नक्कीच चेंडू ठेवला होता. चांगली गोलंदाजी, चांगले टेलिकास्ट डिबेट लाईव्हच्या माध्यमातून. यावेळी मात्र फाईन लेग पट्ट्या बाहेर चेंडूला खेळल्याबद्दल शतशक पाठला करतोय, मात्र चेंडू मात्र रेफ जिंकतोय, जातोय चौकार. या 4 धावांची धावसंख्या पुढे फरकते ती म्हणजे 15 या आकड्यावर. चांगला प्रयत्न केला होता फाईन लेग क्षेत्राच्या क्षेत्ररक्षकाने, मात्र त्यानं चकून नक्कीच अगदी त्यांच्या हाताला स्पर्श करून मात्र चेंडू चौकारपर्यंत गेला होता. यावेळेस जोरकस मारण्याचा प्रयत्न, काय डिलिव्हरी, अप्रतिम भन्नाट वेग होता. चेंडू हाताळत असताना आपण बघतोय नवनाथ गाहिला. अप्रतिम अप्रतिम गोलंदाजी ही यांची ओळख आहे. 3 चेंडू टाकून झालेत, अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. ओ याला मात्र पल्ली शॉट खेळण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र बॅट आणि चेंडूचा समान वय होत नाही आहे. लेग बाईकच्या स्वरूपात एक धाव ऍड केली पाहिजे. एक धावची जास्त काय मिळणार नाहीये. धावसंख्या पुढे फरकेल ती म्हणजे 16 या आकड्यावर. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. अमोल तळेकर यांच्या माहिती पाडी. अमोल आतापर्यंत 1 चेंडूचा सामना केलाय, 1 धावांवर तो खेळतोय. तर दुसऱ्या बाजूला सनियल 9 चेंडूचा सामना केलाय आणि 13 धावांवर तो आतापर्यंत खेळतोय. यावेळी मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू उंच गेलाय. यावेळी मात्र इथे मात्र नक्कीच या 2 धावा झेल मात्र सुटला गेला आणि 1 धाव चोटी धाव म्हणावी लागेल. भरपूर वर गेला होता चेंडू, मात्र झेल सुटला गेलाय. कॅचेस विन द मॅच असं म्हटलं जातंय. झेल सुटलाय, जीवनदान दिलं जातंय. अठरा धावा बिनबाद 18. शेवटचा चेंडू पहिल्या इनिंग मधला. यावेळी मात्र चोरकस मारण्याचा प्रयत्न, शतक येतोय डीपस्कर लेग वरून. चेंडूला उचलतोय तोपर्यंत 2 धावा इथे पळून पूर्ण केला. तिसऱ्याचा प्रयत्न होतोय, मात्र तिसरी धाव घेत असताना गडी बाद. धाव संख्या ती म्हणजे 20 धावा आणि 21 धावांचं टार्गेट असेल. बारा चेंडू 21 धावांची गरज. वाडा मॅच. चला शतरचे लगेच सजून घ्या. बॉलिंग संघ शतरचे लगेच सजून घ्यायचं आहे. सफेद सलामीवीर मैदानाच्या आत पाठवून द्या. पेंढरीपाडा संघ आपली सलामीवीर पाठवून द्या लगेच. 12 चेंडू 21 धावांची गरज. कोण अंतिम 4 मध्ये जाईल आणि या 4 पैकी 1 ट्रॉफीवर आपलं नाव कोरेल यासाठी लढत बघायला मिळते. एक सुंदर असं आयोजन बघायला मिळतं सोनसरी तांबडमाल संघाकडनं. चांगलं आयोजन बघायला मिळालंय. 4 ट्रॉफीज आपल्याला बघायला मिळत आहेत.
जबरदस्त ट्रॉफीज आपल्याला बघायला मिळालेत या स्पर्धेमध्ये. या स्पर्धेमध्ये नक्कीच आज जो सामना जिंकेल तो नक्कीच या कुठच्या तरी ट्रॉफीवर मात्र तो हकदार असेल. दोन बॅटर मैदानाच्या आत, अतुल आणि संजय अशी सलामीची जोडी आपल्याला बघायला मिळते. तर नंबर 1 चा गोलंदाजी मार्कवर सनील, गोलंदाजी मार्कवर. चला 5 खेळायचंय, जास्त वेळ जाणार नाही याकडे लक्ष द्या. 12 चेंडू आणि 21 धावांची गरज जिंकण्यासाठी. संजय स्ट्राईक एंडकडे आपल्याला बघायला मिळतोय, तर नॉन स्ट्राईक एंडकडे अतुल राहतोय. 12 चेंडू 21 धावा. चला अंधार होत चाललाय, त्यामुळे फास्ट खेळायचा आहे. यावेळी माझा जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू उंच गेलाय. स्वतः आपण बघतोय इथे मात्र कव्हरचा खेळाडू चेंडूला गॅदर करण्यासाठी गेला होता, मात्र डीप वरून शतरक्षक देखील येतोय, मात्र चेंडूला गॅदर करतोय. मात्र एकच 2 धावा इथे पडून पूर्ण केल्या. 2 धावाची इथे मात्र अकाउंट ओपन केलं होत आहे संघाचं आणि स्वतःच. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. ओ याला मात्र चोरकस मारण्याचा प्रयत्न, इथे मात्र एक धाव पळून पूर्ण केला. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? तर नाही. चांगलं शतरक्षण बघायला मिळतं या वेळेला. 3 धावा. यावेळेस अतुल स्ट्राईक कडे येतोय. 10 चेंडू 18 धावांची गरज जिंकण्यासाठी. 10 चेंडू 18 धावा. यावेळेस मात्र चोरकस मारण्याचा प्रयत्न, शतरक्षक येतोय आणि झेल पकडतोय. गडी बाद होतो म्हणजे मिस्टर अतुल. अतुलाची केळी संपुष्टात. गॉन. चला बॅटर धावत जायचं आहे. तीन चेंडू टाकून झाले. धावसंख्या ती म्हणजे 3 धावा. गडी बाद झाला तो म्हणजे 1. नवीन बॅटर मैदानाच्या आत दाखल होतोय मिस्टर धीरज दिंडा. धीरज दिंडाने नक्कीच पहिल्या सामन्यामध्ये काय अप्रतिम फलंदाजी केली होती आणि त्याच्या जोरावर सामना जिंकून दिला होता. यावेळी पता चोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू उंच गेलाय. शतरक्षक येतोय, चुकी करणार नाहीयेत. परतावं लागेल धीरज दिंडा याला. गॉन. फलंदाज लगेच पाठवून द्यायचा. फलंदाज पाठवून द्यायचा, लगेच पाठवून द्या. 4 चेंडू टाकून झालेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. नवीन फलंदाज मिलिंद जातो खेळण्यासाठी. तीन धावा. गडी बाद झाले 2. दोन चेंडूचा खेळ बाकी आहे या पहिल्या षटकातील. हॅट्रिक वर येतोय सनियल. हॅट्रिक साधेल का? लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 गडी बाद. यावेळी मध्ये दूरवरून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झाला. त्या चेंडू येतो कव्हर क्षेत्रामध्ये. एकच धाव मिळेल, जास्त काय मिळणार नाहीये. एक या धावसंख्या पुढे फरकेल जाऊन पाहिजे, ते म्हणजे 4 या आकड्यावर. शेवटचा चेंडू असेल या पहिल्या इनिंग या षटकातील. यावेळी मध्ये स्लाइस केलाय.
क्षेत्ररक्षक आहेत आणि कुठली चूक करत नाहीत. गडी बाद. चार धावा गडी बाद झाले म्हणजे 3. नवीन बॅटर मैदानाच्या आत दाखवत असताना आपण बघतोय किरण येतोय नवीन फलंदाज. चांगला खेळ नक्कीच आपल्याला बघायला मिळाला दोन्ही संघाकडनं. 6 चेंडू 17 धावेंची गरज. 6 चेंडू 17 धावा. सात चेंडू 17 धावा. वाडा मॅच. यावेळी मध्ये जोरकस मारण्याचा प्रयत्न. 1 बॉल चेंडूला कलेक्ट केला होतो. 1 धाव पळून पूर्ण केला. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय मात्र 2 धावा आरामात पळून पूर्ण केल्या जातात. 2 धावांची धावसंख्या पुढे फरकेल जाऊन पोहोचते म्हणजे 6 या आकड्यावर. 5 चेंडू आणि 15 धावेंची गरज. 5 चेंडू 15 धावा. वाडा मॅच. 2 षटकार आले तर नक्कीच या मॅचला वेगळीच कलाटणी निर्माण होईल. अमोल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना यावेळी मध्ये जोरकस मारण्याचा प्रयत्न. दोन धावा इथे पळून पूर्ण केल्या जातात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. 4 चेंडू 13 धाव्यांची गरज. 4 चेंडू 13 धावा. चार चेंडू 13 धाव्यांची गरज. जबरदस्त मॅच. यावेळी मात्र जोरदार माझा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. या चेंडू मात्र निर्णय स्वरूपात डॉटच्या स्वरूपात. तीन चेंडू 13 धाव्यांची गरज. 3 चेंडू 13 धावा जिंकण्यासाठी 2 मोठे फटके मारावे लागतील. यावेळेस मात्र जोरदार मारण्याचा प्रयत्न आणि झेलचीच्या स्वरूपात गडी बाद होतोय. कॉट लागली होती आणि यष्टीरक्षक याने कुठली चूक करत नाहीत. गडी बाद होतोय. नवीन बॅटरला लगेच पाठवून द्यायचा आहे. 2 चेंडू असतील आणि 13 धाव्यांची गरज. 2 चेंडू 13 धावा. नवनाथ जातो खेळाडू. यावेळी जोरदार मारण्याचा प्रयत्न होतोय. क्षेत्ररक्षक आहे स्वतः चेंडू घेऊन येतोय आणि दुसरी धाव घेत असताना गडी बाद होतोय. चला लगेचच चेंडू टाकून घ्यायचा आहे. एक चेंडू बाकी आहे शेवटचा आणि 12 धावांची गरज. नऊ धावा झालेत आणि 5 गडी बाद झालेत पेंढरीपाडा संघाचे. 9 धावा 5 गडी बाद. 1 चेंडू 12 धावांची गरज. यावेळी मध्ये जोरदार हिट मारण्याचा प्रयत्न आणि गडी बाद. आणि अशा प्रकारे आई जीवता आणि बोलिंगचा संघ अंतिम 4 मध्ये जाऊन पोहोचतोय.